नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहत आहात अपडेट कट्टा। खरीप हंगाम अगदी तोंडावर आला आहे आणि आपण सगळेच जण खत खरेदीची तयारी करत आहात। पण थांबा, बाजारात खत खरेदीला जाण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ऐन हंगामाच्या तोंडावर रासायनिक खताच्या किमतीत मोठी दरवाढ झाली आहे। काही खतांचे भाव तब्बल 500 रुपयापर्यंत वाढले आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण खत खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी, खताचे अचूक नियोजन कसे करावे आणि सध्या बाजारात कोणत्या खताचे नवीन ताजे भाव काय आहेत याची संपूर्ण खात्रीशीर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर कोणत्या पिकासाठी कोणते खत योग्य राहील याची देखील माहिती आपण याच व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर मग वेळ वाया न घालता व्हिडिओला सुरुवात करू। शेतकरी मित्रांनो, खताचे दर वाढलेले असल्यामुळे बाजारात बनावट खते विकली जाण्याची शक्यता अधिक असते। त्यामुळे खरेदी करताना या 5 गोष्टी आवर्जून पहा, ज्यामध्ये GSTचे बिल नक्की घ्या, म्हणजेच बिलावर खताचे नाव, कंपनी, बॅच नंबर आणि योग्य किंमत लिहिलेली असावी। फसवणूक झाल्यास हे बिल अत्यंत महत्त्वाचे ठरते। त्यानंतर MRP पेक्षा जास्त पैसे देऊ नका। त्यानंतर आपली खताची बॅग, सील आणि पॅकिंग तपासा। त्यानंतर गोणीचे सील कुठेही उघडलेले किंवा डबल शिलाई केलेली नसावी। आणि एक महत्त्वाचं, अधिकृत केंद्रातूनच खत खरेदी करा। केवळ परवानाधारक कृषी सेवा केंद्रातूनच खताची खरेदी करा। आता खत खरेदी करत असताना बऱ्याचदा काळा बाजार होतो किंवा खत आमच्याकडे हे उपलब्ध नाही अशा प्रकारे दुकानदार आपणास सांगतात। आणि यासाठी आता शासनाने नवीन एक प्रणाली लॉन्च केली आहे, ज्यामध्ये कोणत्या दुकानात कोणत्या खताच्या केंद्रावर किती खत उपलब्ध आहे, कोणतं खत उपलब्ध आहे याची संपूर्ण माहिती आपल्याला आता मोबाईलवरच कळणार आहे। त्यासाठी मी वरती स्क्रीनवरती व्हिडिओ दिलेला आहे किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील व्हिडिओ दिलेला आहे। व्हिडिओच्या आपल्या शेवटी देखील व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ नक्की पहा, ज्यामध्ये आपण अगदी सहज 2 मिनिटात मोबाईलवर चेक करू शकता की कोणत्या दुकानामध्ये कोणतं खत उपलब्ध आहे। त्यामुळे दुकानदार तुमची फसवणूक करणार नाही। आता यानंतर दुसरं एक महत्त्वाचं आहे, खरीप हंगामाचे खत नियोजन कसे करावे। तर खताच्या किमती वाढल्यामुळे यंदा आपल्याला स्मार्ट शेती करावी लागेल, जेणेकरून खर्च कमी होईल आणि उत्पादन वाढेल। त्यानंतर आपल्याला खताचा वापर संतुलित करायचा आहे, म्हणजेच काय तर जमिनीचे माती परीक्षण करून घ्या। घटकाची कमतरता, जे खत आपल्या जमिनीला गरजेचं आहे तेच खत जमिनीला द्या। ज्यामध्ये सोयाबीन आणि कापूस हे नियोजन करताना सोयाबीनसाठी 10-26-26 किंवा 12-32-16 सोबत सल्फर वापरा, कारण कापूस आणि मक्यासाठी DAP आपण वापरू शकता, ज्यामध्ये 24-24-0 किंवा 20-20-0-13 चा वापर फायदेशीर ठरतो। त्यानंतर नॅनो खताचा पर्याय देखील एक महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये पारंपरिक गोणीच्या खतासोबतच खर्च कमी करण्यासाठी इफ्कोचे नॅनो युरिया आणि नॅनो DAP फवारणीसाठी वापरा। आता यामुळे खताचा खर्च 40% कमी होऊ शकतो। त्यानंतर आहे रासायनिक खताचे नवीन आणि ताजे भाव काय आहेत। लेटेस्ट खत आपण खरेदी करायला जाण्यापूर्वी हे भाव नक्की तपासा। ज्यामध्ये शेतकरी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सध्या बाजारात कोणत्या खताचे काय ताजे भाव अपडेट आहे। ज्यामध्ये आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या मालाचे भाव वाढल्यामुळे साहजिकच आहे, कंपन्यांनी खताच्या किमती देखील वाढवल्या आहेत। आता ज्यामध्ये युरिया आहे, ज्या 45 kg आपल्याला भेटतो, त्यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे युरियाचे भाव सरकारने नियंत्रित ठेवले आहे। आता याची गोणी आजही 266 ते 270 रुपये दरम्यान मिळत आहे। आता त्यानंतर आता यामध्ये थोडाफार कमी जास्त होऊ शकतो भाव, कारण प्रत्येक शहरानुसार प्रत्येक जिल्ह्यानुसार थोडाफार यामध्ये बदल असू शकतो। त्यानंतर DAP आहे, DAPमध्ये 18-46-0, ज्यामध्ये शेतकऱ्याचे आवडते DAP खतसुद्धा जुन्या दरावर म्हणजेच स्थिर 1350 रुपये प्रतिगुणी मिळत आहे। त्यानंतर 10-26-26, ज्यामध्ये या खताच्या किमतीत मोठी वाढ झाली असून नवीन दर साधारणतः 2250 रुपये प्रतिगुणीपर्यंत पोहोचले आहे। त्यानंतर 20-20-0-13, ज्याला आपण अमोनिया फॉस्फेट म्हणतो, सल्फेट, त्यामध्ये हे खत 1350 रुपयांना मिळत होते। आता त्याचे नवीन दर 1800 रुपये झाले आहेत। त्यानंतर 24-24-0, याचा जुना दर 1900 रुपये होता, तो आता वाढून 2200 रुपये प्रतिगुणी झाला आहे। त्यानंतर पोटॅश आहे, पोटॅशच्या दरातही मोठी वाढ झाली असून ते आता 1975 ते 2050 रुपये प्रतिगुणी मिळत आहे। त्यानंतर आहे सिंगल सुपर फॉस्फेट, ज्यामध्ये हे खत आधी
550 रुपयाला मिळत होते. आता याचे नवीन दर 600 ते 640 रुपयापर्यंत झाले आहे. आता शेतकरी बंधूंनो, खताचे भाव वाढले असले तरी योग्य आणि मोजके नियोजन केल्यास आपण आपला खर्च नक्कीच आटोक्यात आणू शकतो. ज्यामध्ये आता तुमच्या भागात सध्या खताची टंचाई आहे का आणि दुकानदाराने तुम्हाला कोणत्या भावाने खत दिले, आता हे खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा. चला, धन्यवाद.